Hello friends, after a long interval, we are again on the maths. Maths second, geometry मधला third chapter आपण पाहतोय circle. Let us recall some of the important points of the circle. First one, infinite circle pass through one point. जर एकच पॉइंट दिलेला असेल तर त्या पॉइंट मधून अनंत सर्कल्सही जाऊ शकतात. कुठला एक पॉइंट घेतला आपण तर त्या पॉइंट मधून जाणारी बरीच सर्कल आपल्याला काढता येतील. इन्फिनाइट सर्कल पास थ्रू टू डिस्टिंक्ट पॉइंट. समजा दोन पॉइंट घेतले आपण, पी आणि क्यू असे दोन पॉइंट घेतले तर या पी आणि क्यू मधून जाणारे अनेक सर्कल काढता येतील. तुम्हाला माहिती आहे, पॉइंट जोडले आपण असे आणि याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला असा, तर आपल्याला या परपेंडिक्युलर बायसेक्टर वरचे बरेच जे पॉइंट आहेत ते मिड पॉइंट मिळतील आणि हे पॉइंट रेडियस घेऊन आपल्याला सर्कल काढता येईल, जे सर्कल या दोन्ही पॉइंट मधून जाईल. अशा पद्धतीने अनेक सर्कल यातला कुठलाही पॉइंट घेतला तर पॉइंट वरनं काढता येतील. नेक्स्ट, देयर इज अ युनिक सर्कल पासिंग थ्रू द थ्री नॉन कोलिनियर पॉइंट्स. जर तीन नॉन कोलिनियर पॉइंट असतील तर त्या पॉइंट मधून जाणारे एकमेव सर्कल असतं. लक्षात घ्या, कोणती तीन पॉइंट घेतले आपण, समजा हा ए बी सी असे जर पॉइंट घेतले तर या तिन्ही मधून जाणार एकच सर्कल आपल्याला काढता येईल जे युनिक असेल. नो सर्कल कॅन पास थ्रू थ्री नॉन कोलिनियर पॉइंट. जर ते तीन नॉन कोलिनियर पॉइंट्स असतील तर या तिघांमधून जाणार एकही सर्कल असणार नाही. नो सर्कल कॅन पास थ्रू थ्री कोलिनियर पॉइंट. आता यातली थिअरम पाहिजे. पहिल्यांदा टँजंट थिअरम. थिअरम काय सांगतं पहा, महत्वाचा थिअरम एक्झामला विचारू शकतील तुम्हाला. अ टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ द सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉइंट ऑफ द कॉन्टॅक्ट. हे जे सर्कल आहे या सर्कलला जर आपण ही टँजंट काढली, तुम्हाला माहिती आहे टँजंट आणि सर्कल यामध्ये एकच पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो. हा जो पॉइंट ए आहे तो इथं परपेंडिक्युलर आहे हे आपल्याला आता दाखवायचं आहे. परत मी सांगतो पहा, सर्कल दिलेलं आहे, ओ सेंटर आहे, एल ही त्याची टँजंट दिलेली आहे जी ए मध्ये स्पर्श करते. त्याला आपल्याला दाखवायचं आहे ओ ए परपेंडिक्युलर टू लाईन एल. आता हे दिसतच येतं पण दाखवायचं आहे, इनडायरेक्ट प्रूफने आपण दाखवू. तो परपेंडिक्युलर नाही असं मानायचं पहिल्यांदा. गिवन लाईन एल इज द टँजंट टू द सर्कल विथ सेंटर ओ ॲट द पॉइंट ऑफ द कॉन्टॅक्ट ए. लाईन एल परपेंडिक्युलर टू रेडियस. ही जी लाईन एल आहे ती ओ ए ला परपेंडिक्युलर आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. Assume that the line L is not perpendicular to segment OA. समजा ही परपेंडिक्युलर नाही. आता इथं ती आकृती घेताना नाही खाली घेतली पहा आपण, हा जो OA तो परपेंडिक्युलर नाही असं जर आपण धरलं तर परपेंडिक्युलर असणारा OB असं काढता येईल आपल्याला. सपोज OB इज ड्रॉन परपेंडिक्युलर टू लाईन L. समजा OB हा L ला परपेंडिक्युलर काढला आपण. ऑफकोर्स B इज नॉट सेम ॲज A. अर्थात B आणि A हे भिन्न पॉइंट आहेत, वेगवेगळे आहेत. Now take a point C on the L such that A dash B dash C. आता ही जी लाईन आहे त्याच्यावर आपण C पॉइंट घेऊ शकतो कुठं पण. अशा पद्धतीने A dash B dash C आणि AB इज इक्वल टू BC. इथे दिलंय BC इज इक्वल टू BA. या पद्धतीने जर आपण घेतलं, नाव इन ट्रायंगल OBC. आता जर हे दोन ट्रायंगल घेतले आपण OBC आणि हा OBA हे दोन ट्रायंगल, तर त्याच्यामध्ये BC इज इक्वल टू BA कन्स्ट्रक्शनने दिलेले. त्यानंतर हा अँगल आहे तो 90 डिग्री आहे आणि ही मधली साइड आहे ती कॉमन आहे. इथे दिले पहा, अँगल OBC कॉंग्रेट विथ अँगल OBA अँड ईच 90 राइट अँगल. segment OB congruent with segment OB common side. Therefore triangle OBC congruent with triangle OBA SAS. पाहता SAS ही दोन ट्रायंगल इथे कॉंग्रुएंट होतील. इथे परत बघू आपण, यामध्ये हा OBC आणि OBA SAS ने हे कॉंग्रुएंट होतील. Therefore OC is equal to OA असं आपल्याला म्हणता येईल. पण OA रेडियस दिलेली आहे, याचा अर्थ OC पण रेडियस असणार आहे. याचा अर्थ A आणि C हे दोन पॉइंट या लाईन L वरचे आहेत ते सर्कल वर येणार आहेत. तेच पुढे दिले पहा, OC is equal to OA, but OA is radius, therefore segment OC must be the radius. Therefore point C lies on the circle. That means line L intersect the circle in two distinct points A and C.
एल ही ए आणि सी मध्ये इंटरसेक्ट करते, बट लाईन एल इज टँजंट. पण लाईन एल ही टँजंट आहे. तुम्हाला माहिती आहे टँजंट आणि सर्कल यामध्ये एकच पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो. इथं आपण म्हणतोय दोन आहेत. इट इंटरसेक्ट द सर्कल इन ओनली वन पॉइंट. Therefore, our assumption that is L is not perpendicular to radius OA is wrong. त्यामुळे आपण काय मानलेलं आहे, गृहीत धरलेलं आहे की L ही परपेंडिक्युलर नाही, हे चुकीचं आहे. म्हणजेच काय रे, ते परपेंडिक्युलर आहे. आता याचं कॉन्व्हर्स मध्ये जर एखादी लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर ती टँजंट असते, हे आपल्याला दाखवायचं आहे. थेरम, a line perpendicular to radius at any point on the circle is tangent to the circle. ही जी लाईन आहे ही जर परपेंडिक्युलर इथं दिलेली आहे तर ती टँजंट आहे, ही दाखवायची आपल्याला. टँजंट दाखवायची म्हणजेच या लाईनवरचा फक्त एकच पॉइंट सर्कलवर आहे, हे आपल्याला दाखवायचं आहे. गिवन m is the center of the circle. Here m is the center of the circle. Segment mn is the radius. mn इथं रेडियस दिलेली आहे. लाईन L परपेंडिक्युलर टू mn. ही लाईन L आहे ती परपेंडिक्युलर दिलेली आहे at n. टू प्रूव्ह लाईन L इज टँजंट टू द सर्कल. आपल्याला ही टँजंट ही दाखवायची आहे. टेक एनी पॉइंट P अदर दॅन ऑन द लाईन L. पाहता n पेक्षा वेगळा, अदर दॅन n असं पाहिजे तर ऑन लाईन L ड्रॉ सेगमेंट MP. जर n हा घेतला आपण आणि MP काढला तर हा ट्रायंगल तयार होईल. हा राईट अँगल ट्रायंगल तयार होईल आणि त्याच्यामध्ये हा हायपोटेनियस आहे. यू नो हायपोटेनियस इज ऑलवेज ग्रेटर दॅन द अदर साइड्स. म्हणजे MP हा MN पेक्षा मोठा असणार आहे. नाव इन ट्रायंगल MNP, अँगल N इज राईट अँगल, therefore MP is hypotenuse, therefore segment MP is greater than MN. पहा MP MN पेक्षा मोठा आहे. MN काय रेडियस आहे, याचा अर्थ MP मधला P आहे रेडियस पेक्षा जास्त अंतरावर आहे, म्हणजेच तो आउटसाइड द सर्कल असणार आहे. As segment MN is radius, point P can't be on the circle. हा P आहे तो सर्कलवर असू शकणार नाही. आता P आपण कोणताही L वरचा पॉइंट घेतलाय, तुम्ही अगदी इकडे S जरी घेतला असा, समजा हा S घेतला आणि हा MS जोडला, परत राईट अँगल तयार होईल. परत हा MS आहे, MN पेक्षा मोठा होणार आहे. MN रेडियस आहे म्हणजे S हा बाहेर जाणार आहे. अशा पद्धतीने कोणताही पॉइंट घेतला तर तो बाहेर असेल, याचा अर्थ N is the only point on the circle and therefore L is the tangent. Line L intersect the circle in only one point N. या आताच्या प्रूफवरून दिसून येत आपल्याला की हे जे सर्कल आहे हे फक्त N मध्येच कॉन्टॅक्ट करतं and therefore L is the tangent to the circle. आणि तो N आहे तो L वर आहे म्हणजेच L ही त्याची टँजंट आहे. त्यानंतर यातला आता तिसरं थेरम आहे पहा, टँजंट सेगमेंट थेरम. काय सांगते थेरम? हे अत्यंत महत्वाचं थेरम. आधीच्या दोन पेक्षा हे थेरम बऱ्याच वेळा विचारले गेलेले. टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अन एक्सटर्नल पॉइंट टू द सर्कल आर कॉन्ग्रुएंट. वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून, समजा हा D वर्तुळाच्या बाहेरचा बिंदू आहे, काढलेले टँजंट सेगमेंट आहे DP आणि DQ हे कॉन्ग्रुएंट असतात, हे दाखवायचे आपल्याला. मी परत सांगतो पहा, सर्कलच्या आउटसाइड मधून जो पॉइंट आहे त्यातून काढलेले जे टँजंट सेगमेंट आहेत ते तुम्हाला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. म्हणजे DP इज इक्वल टू DQ. कसे दाखवता येतील? समजा AP, AD आणि AQ जोडले तर हे दोन ट्रायंगल तयार होतील. हे दोन ट्रायंगल जर तुम्ही कॉन्ग्रुएंट दाखवले तर DP इज इक्वल टू DQ होईल. कसे दाखवता येतील? हायपोटेनियस साइडटेसने दाखवता येईल. पहा AD कॉन्ग्रुएंट आहे दोघांमध्ये, हायपोटेनियस आहे. AP इज इक्वल टू AQ ही काय रे, रेडियस आहे. आणि P आणि Q इच 90 डिग्री. हायपोटेनियस साइडटेसने हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होतील and therefore DP is equal to DQ, जे आपल्याला दाखवायचंय. पाहू आपण आता. सेगमेंट DP कॉन्ग्रुएंट विथ DQ हे दाखवायचंय. कन्स्ट्रक्शन, ड्रॉ सेगमेंट AD, AP, AQ. हे AP, AD आणि AQ काढले. इन ट्रायंगल PAD हा वरचा ट्रायंगल अँड QAD आणि खालचा ट्रायंगल, यामध्ये PA कॉन्ग्रुएंट विथ QA. पाहिजे आता हा PA आणि QA कॉन्ग्रुएंट आहेत. वाय? रेडियस ऑफ द सेम सर्कल. नेक्स्ट सेगमेंट AD कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट AD. हा AD आहे दोघांमध्ये कॉमन आहे, कॉमन साइड. देन अँगल APD कॉन्ग्रुएंट विथ अँगल AQD. APD 90 डिग्री दिलेला आहे.
AQD is 90 degree tangent theorem ने therefore triangle PAD congruent with triangle QAD hypotenuse side test and therefore DP congruent with DQ आणि म्हणून DP is equal to DQ असं आपल्याला म्हणता येईल. हे टँजंट सेकंड थेरम झालं. पाहता ही सुरुवातीला थेरम आहेत 3 या सर्कल मध्ये. ही झाल्यानंतर आपल्याला एक्सरसाइज हा 3.1 आहे तो सोडवायचा आहे. आता नवीन तुमची जी वही आहे जॉमेट्रीची त्या वहीमध्ये पहिले 2 चॅप्टर तुम्ही लिहून घेतलेले असतील. आता हा 3rd चॅप्टर लिहून घ्या. गुड न्यूज आहे, पुण्याची जी संख्या आहे कोरोनाची ती अत्यंत कमी आहे. काल सगळ्यात नीचांकी संख्या होती आणि हळूहळू आपण आता ह्याच्यातनं मुक्त होत चाललोय. सगळ्यांनी काळजी घ्या. नोव्हेंबरमध्ये आता शाळा सुरू होतील. दिवाळीनंतर नक्की सुरू होणार आहे शाळा. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या स्वतःची आणि अभ्यास चालू ठेवा. काल अशी चर्चा होती की तुमची जी बोर्डाची परीक्षा आहे ती 1-2 महिने लेट असेल, 2 महिने लेट असेल, पण ती याच वर्षात होणार आहे आणि त्यामुळे आता बराचसा वेळ गेलेला आहे. कामाला लागा. आता हे मॅथ्स सेकंड जे ते मी हा चॅप्टर कंप्लीट करेल आणि मग मॅथ्सवर तुमची टेस्ट घेईल. टिल देन टेक केअर, गुड बाय अँड हॅव अ